आपण ज्यामध्ये काम करताना आम्ही चांगल्या योजना देण्याचा प्रयत्न केला। मी इतके दिवस गेले 30-35 वर्ष मी राजकारण करतो ना, मी राज्यमंत्री झालोय, आमदार झालोय, खासदार झालोय, मंत्री झालोय, उपमुख्यमंत्री झालोय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय। आपलं रेकॉर्ड आहे, कुणी पुढचा मायचा लाच करू शकत नाही। 5 वेळेला उपमुख्यमंत्री मला ती तुमच्यामुळे संधी मिळाली, तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या तरुण तरुणींच्या एकंदरीत उत्साहामुळे आणि मागे वळून बघितलं नाही। आम्ही थोडंसं स्पष्ट बोलणार आहे, पण खरं सांगणार आज मी अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर केला, शेवटचा अर्थसंकल्प, मी विचार करत होतो की माझ्यातल्या गरीब सगळ्या जाती धर्माच्या महिलांना मदतपणा करायची, आमच्या मुलींना आम्हाला मदत करायची, गरीबांना त्याच्या जाती भाग करायचा, जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करायचा नाही। ज्यांचं 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न आहे त्या सगळ्यांना तो बेनिफिट द्यायचा। आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे, त्याच्यामध्ये 1,500 रुपये महिना आम्ही द्यायला निर्णय घेतला। विरोधक म्हणले की हे सुनावी जुमला आहे, पहिल्यांदा म्हणले की हे देणारच नाही, दिल्यावर म्हणले लवकर पैसे काढा, लवकर पैसे काढा, परत पैसे घेतले। अरे शाळेतो भाऊबीजेला किंवा रक्षाबंधनला बहीण ज्यावेळेस भावाला ओवाळली आणि बहिणीच्या नात्याने भाऊ ज्यावेळेस तिथं ओवाळणी टाकतो, ती काही परत घ्यायला टाकतो काय? ते बहिणीवर एक प्रेम असतं, बहिणीला पण काही ना काही फुला फुलाची पाकळी आधार हे वर्षानुवर्ष चालत आलंय। आणि शाळे आमच्याबद्दल काय म्हणतात, पण आम्ही 2 महिन्याचे डायरेक्ट 3,000 रुपये तुमच्या अकाउंटला टाकले की नाही? आज सरकारने किती जणांच्या अकाउंटला पैसे आले? बऱ्याच जणांच्या राहिलेल्यांच्याही अकाउंटला देणार। 30 सप्टेंबर पर्यंत मुदत आहे। आमची मुलगी आदिती तटकरे मंत्री महिला बाल विकासची मगाशी संजय तिचं नाव घेतलं होतं मामानी, तिच्याकडे खातं आहे, ती योजना तिच्या खात्याच्या मार्फत आम्ही राबवतोय। आधार कार्डचे लिंकअप केले, मध्ये कुणी गडबड घोटाळा करायला नको, डायरेक्ट त्यांच्या अकाउंटला पैसे, घरातल्या दुसऱ्याला काढता येणार नाही त्या महिलेशिवाय, ही व्यवस्था केलेली आहे। आणि आज आम्ही हे सगळं काम करतोय, पुढेही आम्हाला काम करायचंय। ही योजना आमच्या विरोधात सांगतात चांगली नाही, फसवी आहे, बंद केली पाहिजे। कोर्टात गेले, कोर्टाने सांगितलं नाही सरकारला त्यांचा अधिकार आहे, सरकार चालू शकतं, योजना करू शकतात। आता म्हणताय आम्ही सत्तेवर आरोग्य योजना बंद करणार, आपण त्यांच्या पोटात येतो। गरीबाला जो मोलमजुरी करणारी महिला आहे, शेतमजुरी करणारी आहे, खुरपणीला जाणारी आहे, त्यामध्ये धुणभांडी करणारी आहे, आमची कचरा गोळा करणारी, काटा गोळा करणारी, झाडू पोचना करणारी महिला आहे, झोपडपट्टीमध्ये राहणारी महिला आहे, त्या गरीब महिलेला 1,500 रुपये मिळाले तर ह्यांच्या का पोटात होतंय? ती योजना बंद करावी का बंद करू नये? बंद करावी त्यांना वाटत असेल त्यांनी हातवर करा, आणि बंद करू नये वाटत असेल त्यांनी हातवर करा। सगळ्यांना वाटतं की बंद करू नये, हे माझ्या माय बाबू ही भावाचा वाद आहे, ते बंद होऊन देत नाही, पण ते तुमच्या हातात बंद होऊन द्यायचं नसेल तर तुम्हाला महायुतीचं सरकार आणावं लागेल, तर तुम्हाला उद्या विधानसभेला संजय मामाला निवडून द्यावं लागेल, त्याचं बटन दाबावं लागेल। जिथं जिथं महायुतीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी तिथं मतदान त्या ठिकाणी करावं लागेल। पुन्हा आम्ही सरकारमध्ये येऊ, सरकारमध्ये आल्यानंतर पुढे योजना चालू करण्याची जबाबदारी आपली। आता जुलै ऑगस्टचे पैसे मिळाले, आता सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असे पण पैसे तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे, हे दिले पाहिजे, कारण त्याच्यातनं माझी महिला काही ना काही तिचं स्वतःच काही मनात असेल ती घेण्याचा प्रयत्न करते, नाहीतर तिला घेता येत नाही, अडचण असते, नाना अडचणी येतात आणि त्याच्यामुळं ती स्वतः तिच्या हक्काच्या पैशाचा तिच्या जे काही करायचंय ते ती करू शकते।
आता ती स्वतः करता काही करत नाही, फक्त कुटुंबाकरता, नवऱ्याकरता, पोरांकरता राब बाकी काही करत नाही. सकाळी उठायचं काम लवकर महिलाच करते आणि रात्री झोपताना घराला कडी लावायचं काम आणि घर बंद करायचं काम पण महिलाच करते. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्याकरता आम्हाला महिलांना इतके दिवस आम्ही आता मला सरपंच उपसरपंचांनी सत्कार केला. का केला माहिती का? त्यांचं मानधन कालच्याच कॅबिनेटला दुप्पट केले. दुप्पट. आम्ही पोलीस पाटलांचं मानधन 15,000 रुपये केलं, कोतवालाचं मानधन 15,000 रुपये केलं, आशा सेविकेचं 10,000 रुपये केलं, गट प्रवर्तकाचं 7,500 रुपये केलं, अंगणवाडी सेविकेचं 10,000 रुपये केलं आणि सरपंच उपसरपंचाचं जे होतं ते काल दुप्पट केलं. शेवटी सर्वात सरकार हे गोरगरिबांचं सरकार, आपलं सरकार, आणि त्यामुळं आम्ही या सगळ्या गोष्टी करतोय. मायमाऊलींनो, एवढ्यावरच आम्ही थांबलेलो नाही. ह्याच्यातनं काही जण महिला कुठं राख्या तयार करतात, कुठं काय करतायत, त्या 3,000चं मटेरियल आणतायत, त्याच्यातनं 10,000 रुपये 20,000 रुपये माल तयार करून विकतायत. बाजारपेठेला उठावाला एवढा पैसा 43,000 कोटी रुपये वर्षाला चालल्यापासून बांधल्यापर्यंत आला तर तो माझ्या करमाळ्याच्या बाजारपेठेमध्ये माड्याला येईल, कुर्डवाडीला येईल, तिकडं माझ्या पंढरपूरला जाईल. सगळ्या बाजारपेठेमध्ये छोटी मोठी दुकानं चालणार आहेत. कारण शेवटी पैसा त्या मार्केटलाच येणार ना. त्या गोष्टीचा विचार आपण करा. अर्थचक्र फिरणार आहे, त्याच्यात राज्याचं भलं होणार आहे. एवढ्याला आम्ही काही थांबलो. या महिलांना देत असताना इथं अजून कमी नव्हते, परंतु आम्ही जो लाभ तुम्हाला देतो त्याच्यातनं तुम्हाला फळ मिळायला पाहिजे. आम्ही इतके दिवस तुम्हाला जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं, उपाध्यक्ष केलं, सभापती केलं, उपसभापती, नगराध्यक्ष, महापौर, उपमहापौर, सरपंच, उपसरपंच, वेगवेगळी पदं आम्ही दिली. पण आम्हाला तुम्हाला सक्षम करायचं होतं, आर्थिक बाबतीमध्ये सबल करायचं होतं. त्याकरता या योजना आज मला नाही वाटतं त्याच्यातल्या कधी महिलांनी फेटा बांधला असेल, पण आज त्याचा गुलाबी फेटा एकदम जोरकस दिसतो. एकदम काम देखणं अशा पद्धतीचं काम झालं. जाताना एक फोटो काढत होता का आणि फोटो काढून नवऱ्याला दाखव, बाय मला बाय फेटा बांधायचा आणि आम्ही बांधायचो. आता मी फेटा बांधलाय, बघ मी कशी आपल्याला आईबापाने जन्म दिला, आपण काय चांगलं राहायचं नाही, काय चांगलं प्रत्येकाचा अधिकार आहे. आणि त्या पद्धतीनं माझ्या मायमाऊली इथं मोठ्या प्रमाणात आल्या. मायमाऊलीनं इथपर्यंत आम्ही थांबलो नाही की गॅस सिलेंडर वर्षाला तुमच्या अकाउंटला त्याचे पैसे आम्ही पाठवणार. ती गॅस सिलेंडरचे तुम्हाला जे उज्ज्वला गॅस सिलेंडरमध्ये त्यांची नाव आहे, मला वाटतं 52 लाख कुटुंबाची नाव आहे, त्याच्यामध्ये सध्या ते पैसे मिळतील. तुम्हाला वर्षाला जेवढे गॅस सिलेंडर लागतील त्यातले 3 सरकारच्या तर्फे तुम्हाला, आमच्या भावांच्या तर्फे तुम्हाला. त्याच्यातून एक मुलगी मगाशी मला भेटली होती, आज शाळेत गेली नाही म्हणजे दादा तुम्ही येणार म्हणून. कुठं इथं अगं म्हणजे शाळा आहे का नाही, नाही म्हणजे दादा तुम्हाला पाहिजे तर तुमच्या बरोबर गाडी फिरायची. आणि म्हणलं मोठेपणी काय व्हायचं, कॉन्ट्रॅक्टर व्हायचं. पण किती जिद्द आहे बघा. इतकं छोटं मुलगी आज शिकायची काय, मला कलेक्टर व्हायचं अशी जिद्द पाहिजे. आणि आज जन्माला आलेल्या मुलींना, गरिबाच्या मुलींना आम्ही 18 वर्षापर्यंत 1,01,000 रुपये त्या ठिकाणी देतो. लखपती मुलगी 1,01,000 टप्प्याटप्प्यामध्ये. आणि 21 वर्षाची झाल्यावर 21 ते 65 हे आपले 3,000 रुपये महिना. अशा पद्धतीनं समाजातल्या या घटकाला पुढे आणण्याचं काम हे महायुतीचं सरकार करत. याला निधी आम्ही कमी पडू देणार नाही. मला काही केसेस झाल्या मुख्यमंत्र्यांकडे, उपमुख्यमंत्र्यांकडे, माझ्याकडे, इतर सहकाऱ्यांकडे, आमची आधी महिला मंत्री तिच्याकडं, की बाबा आम्ही गरिबाच्या पोटी जन्माला आलो, आमच्या मुलींची चूक काय. तुम्ही मागासवर्गीय आदिवासी समाजाच्या मुलींना फुकट शिकवता, शिकवा, चांगली गोष्ट आहे.
परंतु आम्ही पण गरिबाच्या पोटी आलो ना जन्माला. कोण ओबीसी असेल, कोण भटके समाजात असेल, कोण मराठा समाजात असेल, सर्वसाधारण समाजात असेल, सगळ्या समाजामध्ये गरीब काही वर्ग आहे. तिला वाटतं मला पण शिकावं कॉलेजचं शिक्षण, पण आई वडिलांची ऐकत नाही, त्याच्यामुळं तिला कॉलेजमध्ये शिकून देत नाही. इतके दिवस 50% आम्ही रक्कम द्यायचो. आम्ही ठरवलं की 50% राहिलेले पण आई वडिलाला द्यायला नाहीये आणि त्यामुळे ती मुलगी शिक्षणापासून वंचित राहते. या आम्ही बजेटमध्ये निर्णय घेतला, इथून पुढं गरिबाच्या मुलीला शिकायचं असेल तर शिवशाहू फुले आंबेडकरांचं नाव आम्ही घेतो. नावाकरता आम्ही राजकारण करत नाही. त्यांनी सर्व धर्मसमभाव सगळ्या 18 पगड जाती 12 बलुतेदारांना बरोबर घेऊन गेले. तेच आपल्याला करायचं आहे. म्हणून गरिबांच्या सगळ्या मुलींना कॉलेजचं शिक्षण मोफत करून टाकलं. फुकट. काय मुला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय, पायलट व्हायचंय, आय व्हायचंय, IPS व्हायचंय, कलेक्टर व्हायचंय, CA व्हायचंय, काय व्हायचं ते हो, पण पैसे आई वडिलांकडे नाही म्हणून मला शिकता येत नाही. अशा प्रकारची मनामध्ये तुझ्या भावना ती आम्हाला काढून टाकायची होती आणि म्हणून तो निर्णय घेतला. फ्री शिक्षण या पद्धतीनं आपण निर्णय घेतले. त्याच्यातून आम्ही इथपर्यंत नाही थांबलो. त्याच्यातून पुढे जाऊन आम्ही आता 29 तारखेला मी पुढचा हप्ता देखील सप्टेंबर महिन्याचा त्या ठिकाणी देणार. महिला प्रचंड उत्साहाने त्या सगळ्यांचं स्वागत करणार आहे. आणि ज्यांना अजून पैसे मिळाले नाही, अर्ज भरले, नीट ऐका, अर्ज भरलेत परंतु पैसे मिळाले नाही, त्यांच्या खात्यावर आम्ही 29 तारखेला जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, काहींच्यावर जुलै ऑगस्ट आले, त्यांना फक्त सप्टेंबरचे 3,000 मिळणार. ज्यांना जुलै ऑगस्टचे नाही मिळाले त्यांना जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरचे 4,500 रुपये अकाउंटला जाणार. हा शब्द माझा आहे, हा शब्द आपला आहे आणि महायुती सरकारने दिलेला शब्द पाळला आहे. कोणत्याही परिस्थितीत ही योजना आम्हाला बंद पडून द्यायची नाहीये. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. माझ्या मायमाऊलींना, माझ्या बहिणींना यांना सांगायचंय, विरोधकांच्या प्रचाराला बळी पडू नका. ते सत्तांमध्ये असताना काही दिलं नाही, आता आम्ही देतो ते त्यांना बघवत नाही. आता म्हणाले काय हे बहीणकडे लक्ष देतात, लाडकी बहीण, लाडकी बहीण, लाडकी बहीण, आणि भाऊ काय दोडका 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 नाही. भाऊ पण लाडका. मला माझ्या उजनीच्या बँकेवरून बऱ्याचशा उत्साहाची इकडे होत आहे. बबनदादांनी तर एवढे माझ्याकडनं ट्रान्सफरवर आणि योजना मंजूर करून घेतल्या. इथं एवढं आता उजनीच्यामुळे, सीना विमान काढल्यामुळं, अनेक गोष्टीमुळं परिस्थिती सुधारली, बॅकवॉटरमुळे परिस्थिती सुधारली. 300 हॉस्पॉट, 500 हॉस्पॉट, 700 हॉस्पॉट. त्याच्यामध्ये मला माहिती होतं पण नाही भरलं नाही, मी कट करतात, कट केलं की आकडे टाकले तरी केस दाखल होती. मी ठरवलं की माझ्या शेतकऱ्याला माझं बांध करून पण शेतकरी, मी पण शेतकरी म्हणत चला किती 7.5 हॉस्पॉटच्या लोकांची संख्या, माझे 44 लाख शेतकरी 7.5 हॉस्पॉट पर्यंत मोटर वापरतात. 44 लाख. त्यांना म्हटलं बिल माफ. आता करमाळा करांनो, आता इथलं बिल पुढचं भरायचं आणि 3 हॉस्पॉट, 5 हॉस्पॉट, 7.5 हॉस्पॉट मागचं बिल पण द्यायचं. तुम्हाला सांगतो 15 दिवसाच्या आत तुम्ही जे कोणी शेतकरी मोटर इलेक्ट्रिक पंप चालवणारे त्यांच्यावर घरी 0 आकडा आलेलं बिल, 0. शेतीवाडी करा, अवय आमचा लाडका आहे, त्यालाही आम्हाला विचारता येणार नाही. माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय, गाईचा धंदा करताना त्याला परवडणार. आमच्याकडे पण काही जनावर आहेत आणि मग काय केलं, 5 रुपये लिटरला वाढवलं. बाबा दादा, संजय बाबा म्हणले दादा आता 5 रुपये कमी पडतायत. परवा टेबुलला सभा झाली, पेपरला वाचले असेल, दादांनी सांगितलं, बाबा दादांनी आणि मामांनी
त्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे. आज पेपर वाचा, सरकारने आता 7 रुपये अनुदान करून टाकलं. आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा. म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा 30 रुपये अधिक 37 रुपये मिळणार. या पद्धतीचं सरकार. आम्ही पोलीस कसं वागतो, पोलीस चालले त्याची बदलावी पावले या पद्धतीने आम्ही करतोय. आणि माझ्या भावांना वीज माफी पण केली आणि दुधाला पण 7 रुपयाचं काम करून टाकलं. त्याची अंमलबजावणी मी पुढच्या महिन्यापासून म्हणजे आता सप्टेंबर चाललाय, ऑक्टोबर पासून त्याची अंमलबजावणी होणार. त्यामध्ये हे सगळं करत असताना आम्ही केंद्रामध्ये तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले. यावेळी तुम्ही जरा धक्काच दिलाय लोकसभेला. ठीक आहे, तुम्ही मतदार झाला, आपल्याला काय म्हणायचं. पण आम्ही अमित शहाना सांगितलं, अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली की नाही, कांद्याचे भाव वाढले की नाही, वाढले. सोयाबीनला भाव मिळाला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही टॅक्स होता तो त्या ठिकाणी उठवला आणि त्याच्यामुळं तेलाचे भाव वाढले, तसंच सोयाबीनचे भाव वाढले, कापसाचे भाव वाढवले. त्याच्यामध्ये ऊस तुमच्या इथं एवढा उंच बापरे बापरे बापरे, करमाळ्याच्या बॅकवॉटरला